त्यांनी तुमच्याकडे अर्ध हाक जी आहे ती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा डिसेंबरमध्ये सेशन होतं तेव्हा शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या शिक्षकांना की 100% आम्ही अनुदान देऊ, फ्लोअर ऑफ द हाऊसवर म्हणजे विधान भवनमध्ये शब्द दिलाय असं हे शिक्षक म्हणत होते। तर जो शब्द देवेंद्रजींनी डिसेंबर महिन्यात दिलाय तो पाळावा एवढीच अपेक्षा आहे। 1100 कोटी रुपये हे हजारो, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये, एका पुण्याच्या मेट्रोसाठी 1800 कोटी रुपये खर्च होतात। मग आमच्या कष्ट करणाऱ्या 70,000 शिक्षकांना फक्त 1000 कोटी रुपयाची मागणी आहे। 1000 मेट्रोसाठी आहेत, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करोडो रुपये या सरकारकडे आहेत, 100 नाही हजारो करोड आहे, पण आमच्या शिक्षकांसाठी 1000 कोटी पण नाही या सरकारकडे। दुर्दैव आहे, कारण का समतेची भाषा करणारा शिक्षण काय आहे, वाघिणीचं दूध काय आहे हे शिक्षण आहे। आणि आमचे सगळे हे शिक्षक गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारला विनंती करतायत की 1000 करोड आम्हाला द्या, आमचा पगार जो मेरिटवर आहे तो द्या, पण हे सरकार ढिम्मा हालत नाहीये। यांच्याकडे 50 खोके एकदम ओके, एक सरकार पाडायला 50 खोके गुणिले 40, 2000 कोटी रुपये, म्हणजे 2000 एक सरकार, 2000 दुसरा पक्ष, म्हणजे 4000 कोटी रुपये यांच्याकडे सरकार पाडायला आहे। पण 1000 कोटी रुपये 70,000 कष्ट करणाऱ्या मेरिटवर पास झालेल्या शिक्षकांना जो शब्द देवेंद्र फडणवीसांना दिला होता तो देण्यासाठी आज सरकार अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करते। देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्र्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये एका महिलेने जी आहे अहो, या सरकारमध्ये गृहमंत्री असुरक्षित, पोलीस असुरक्षित, मला असं वाटतं या सरकारचा तातडीने यांना बरखास्त करून महाराष्ट्रात तातडीने इलेक्शन लावलं पाहिजे। पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराचं प्रकरण समोर आलेलं आहे। मी ट्विट केलं त्याचं, मी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली आणि मी तातडीने ट्विट केलेलं आहे। आणि पुण्याच्या पूर्ण पोलीस यंत्रणा आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की हा सामूहिक बलात्कार जर झाला असेल तर त्याची पारदर्शकपणे कुणाचाही वशिला दबाव न होता त्याची इन्क्वायरी आणि या महाराष्ट्रात कळलं पाहिजे की हा सामूहिक बलात्कार झालाय का, झालाय तर कोणी केलाय आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। महिला सुरक्षितता हा एक गांभीर्याने मोठा प्रश्न या राज्यात झालेला आहे। सातत्याने रोज वर्तमानपत्र उघडलं की कुठल्या ना कुठल्या महिलेवर अत्याचार झालेला दिसतंय। मग सरकार करते तरी काय? अहो, या सरकारने ती स्कीम सुरू केली, महिला तुमच्याच चॅनलवर सांगतात नको तुमचे 1500 रुपये, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा। हे मी म्हणत नाहीये, तुमच्या सगळ्या चॅनलवर या राज्यातल्या महिला बोलतात। रविवारी पंतप्रधान मेट्रोचं पुन्हा एकदा उद्घाटन करताना आपल्याला पाहायला मिळालं। अहो, ऑनलाईन करा ना, आजच ऑनलाईन केलं असतं तर प्रश्न सुटला असता आणि परत उद्घाटन करा पर्सनली, काहीच अडचण नाही, आम्ही उलट स्वागतच करू। अतिथी देवो भव हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याच्यामुळे जे येतात पाहुण्यांचं स्वागतच झालं पाहिजे। शिक्षकांची संपूर्ण त्यांना पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी जी आहे त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना केलेली आहे, काय सांगा? हे खूप दुर्दैव आहे, कारण का पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान आहे, त्या वर्दीचा सार्थ अभिमान, पण या सगळ्यांनी त्या वर्दीचा खेळ खंडोबा करून ठेवलाय। देवेंद्रजी ज्यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या, त्या देवेंद्रजी जे गृहमंत्री आहेत त्यांच्या हातात बंदूक, असा कुठल्या गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असते? हे मिर्झापूर टीव्ही सिरियल नाही, हे वास्तव आहे। आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ते गृहमंत्री आहेत, त्यांच्या हातात बंदूक दिसते। त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्याचे पोस्टर, त्याच्यामध्ये ज्या वर्दीचा मान सन्मान आम्ही करतो त्या वर्दीची टोपी त्याचा पोस्टर तुम्ही करताय, काय चेष्टा लावून ठेवली आहे पोलीस यंत्रणेची। अहो, जन्मापासून आम्ही त्या पोलिसांना बघितलंय, पोलीस म्हणजे आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे। आम्ही दिल्लीत भाषण करताना अभिमानाने सांगतो की या देशातले सगळ्यात चांगले पोलीस कुठे आहेत, तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे। आणि या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी
आमच्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर पास होणाऱ्या पोलिसांची चेष्टा केलेली आहे. दुर्दैव आहे आणि अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते.